बीकॉम प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक गणेश कोळेकर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मीन डिव्हिजन फ्रॉम मीडियन इन कंटिन्यूस सिरीज मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मीन डिव्हिजन फ्रॉम मीन. आज या ठिकाणी आपण बघणार आहोत मीन डिव्हिजन फ्रॉम मीडियन. ओके, ही आपली कंटिन्यूस सिरीज आहे. तर मीन डिव्हिजन फ्रॉम मीडियन काढत असताना हा प्रॉब्लेम आहे, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला मीडियन काढावं लागतो. तर मीडियन काढत असताना तुम्ही शिकलात की या ठिकाणी आपल्याला CF ओके क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची असते. तर ती कशी, पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज ठेवली 2 ला 2 आणि मग हे ॲड करत जाणे 2 आणि 6 8. ओके, 2 आणि 6 8, 8 आणि 12 हे 20, 20 आणि 18, 8 ला 8 हे 38. ओके, 38 आणि 25 हे 8 आणि 5 13, 3 हातचाला 1 4 आणि 2 6, 63 आणि 20, 303 आणि 6 83, 83 आणि 10 93, 93 आणि 7 हे 100. म्हणजे हे n बरोबर पण 100. ती झाली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कारण हा नियम आहे मीडियन काढायचा. मीन काढण्याचे टेक्निक वेगळे, मीडियन काढण्याचे वेगळे आणि मोड काढण्याचे पण वेगवेगळे. तर हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर पण व्हिडिओ काय मी याच्यावरती तयार केलेले आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. तर हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर आता आपल्याला खाली या ठिकाणी मीडियन, तर पहा फॉर्म्युला आहे आपला. मीडियन म्हणजे m इज इक्वल टू द साईज ऑफ n+1 अपॉन सेकंड आयटम. ओके, हा फॉर्म्युला आहे n+1 अपॉन सेकंड आयटम. मग बरोबर पहा जसं तसं. तर n म्हणजे हे 100 आहेत. 100 + 1 भागिले 2, 100 अधिक 1 किती झालं 101 भागिले 2. तर 101 भागिले 2 म्हणजे किती झालं 50.5. तर पहा, तर 50.5 असं लिहायचं. ॲटम लाईज म्हणजे समाविष्ट आहे, लाईज इन द CF मध्ये पाहिजे. इकडे कशात आहे 50.5. तर हे लहान, हे पण लहान, म्हणजे 38 पण लहान आहेत. ओके, म्हणजे हे 63 मध्ये आहे. किती 63. हेन्स म्हणून है ना, म्हणून आपला M ग्रुप तर कोणता आहे आपला, याच्या पॅरलल समोरीकडे यायचं 50 ते 60 असं लिहून घ्यायचं. आणि फ्रिक्वेन्सी आहे 25 अँड F इज 25. राईट. आता आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावा लागतो, कारण ही कंटिन्युअस सिरीज आहे जे आपण शिकलोत मीडियन काढत असं नाही की नाही. तर तो काय फॉर्म्युला आहे पहा. M इज इक्वल टू L1 + L2 - L1 अपॉन F इंटू M - C. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर मग L1 म्हणजे काय माहिती आहे का, हे जे 50 आहे हे L1 आहे, हे 60 म्हणजे L2 आहे. ठीक, तर लिहून घेऊत आपण या ठिकाणी 50 + 60 - 50 F म्हणजे हे 25. हे याचं इथे ही फ्रिक्वेन्सी ही 25. आता M म्हणजे हे जे आपण व्हॅल्यूज काढली होती ही 50.5. ठीक आहे, हे M 50.5 लिहायचे. मायनस आता हे C. आता पहा याच्यात आपल्याला 50.5 दिसले आहेत है की नाही, म्हणजे याच्या वरचं जे व्हॅल्यू आहे 38 हे C आहे. आता सोडून घेऊत हे या ठिकाणी 50 जशाल तसे. हे 60 - 50 10 25. इकडे 50.5 - 38 म्हणजे 12.5. नेक्स्ट आता पहा 50 ॲज इट इज 10 गुणिले 12.5 म्हणजे 125. 125 भागिले 25. परत 50 प्लस आता हे 25 आणि हे 125 म्हणजे त्याचा जर भागाकार केला तर 25 5 125 आहे का नाही, 5 येतात. बरोबर आहे. 125 भागिले 25. तर मग हे किती झाले 55. म्हणजे M बरोबर 55. हे झालं आपलं मीडियन. ठीक आहे, 55. काही नाही, खूप सोपं. इकडं वरती पहा. आता हे मीडियन म्हणजे ह्या DM याला म्हणायचं डेव्हिएशन होते, माणसाला DM म्हणायचं. किती आलं 55.
मग परत आता या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून गेलो की मिडल व्हॅल्यू काढायचं विसरून गेलो, बरोबर आहे. तर मिडल व्हॅल्यू काढून घेऊत आपण. थोडंसं आता याला इकडं लिहूता, म्हणजे हे मिडल व्हॅल्यू लिहायचं राहिले आणि मग DM 55. तर मिडल व्हॅल्यू 10 हे प्लस हे भागिले 2 आपण असं काढतो. तसंच पहा 10 आणि 20 30 भागिले 2 म्हणजे 15. आता हे 10च्या पटीत हे इकडे वाढत चालायचं. 15 25 35 45 55 65 75 आणि 85 हे झालं मिडल व्हॅल्यू. म्हणजे ही सिरीज ओके इकडे मॉडिफाय झाली. मग आता काय x मायनस DM. ठीक आहे, हे सगळे एक 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 ह्या DM मधून वजा करायचे. तर पहा 15 मधून 55 गेले. ठीक आहे, तर असं हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन आपलं करून घ्यायचं कॅल्क्युलेटरचा वापर करून. तर चुकू द्यायचं नाही. 15 मायनस 55 म्हणजे या ठिकाणी -40. ओके, या ठिकाणी 25 मधून 55 गेले -30, 35 मधून 55 गेले -20, 45 मायनस 55 -10, 55 मायनस 55 0, 65 मायनस 55 +10, 75 मायनस 55 +20, 85 मायनस 55 +30. ठीक आहे, हे झालं DM. आता परत या ठिकाणी एक स्टेप्स म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी आहे म्हणून परत आता इथं काय होणार FDM. ओके, म्हणजे हे DM आणि हे F याचा गुणाकार. राईट, मग काय 2 × 40 80, 6 × 30 37 180. नेक्स्ट 12 आणि हे गुणिले 20. आता 12 × 24 -240. हे 10 हे 18 × 10 -180. हे 0 25 × 0 0, 20 10 हे 200, 10 हे गुणिले 20 हे 200 आणि 7 त्रिक 21 210. ठीक आहे, हे झालं टोटल. आता याचे टोटल पहा. आता नियम आपल्याला माहीत आहे की शेवटी FDA असो किंवा FDM असो किंवा FDZ असो, तर काय नियम आहे त्या ठिकाणी समेशन FDM इज इक्वल टू या ठिकाणी प्लस मायनस इग्नोर करायचं आहे की नाही, म्हणजे हे लक्षात घ्यायचं नाही, सरळ याचे टोटल करायचे. तर बघा 0 8 8 16 16 20 20 8 28 28 आणि 1 29 9 हातच्या आले 2 2 1 3 3 2 5 5 1 6 6 2 8 8 2 10 10 2 12 हे झाले 1290. ठीक आहे नाही, ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून हे आपल्याला करायचं आहे. परत एकदा बघू. 0 8 8 16 16 20 20 8 28 28 आणि हे 1 29 9 चाले 2 2 1 3 2 5 5 1 6 2 8 2 10 2 12. हे चुकता कामा नाही. हे 80 बरोबर आहे. 6 × 18 180, 12 2 40 240, 18 180, 25 20 10 200 200. ओके, तर हे झालं 1290. ठीक आहे, तर काय फॉर्म्युला आपला पहा, मीन डिव्हिजन फ्रॉम मेडियन. आता पहा आपण डेल्टा M म्हणायचं. मीन डिव्हिएशन म्हणजे डेल्टा. ठीक आहे, मीन डिव्हिएशन म्हणजे डेल्टा. मग आपण काय काढलं मीन डिव्हिएशन फ्रॉम मेडियन म्हणजे M म्हणून डेल्टा M इज इक्वल टू समेशन डिटर्मिनंट्स ऑफ FDM अपॉन N. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर FDM आपण हे काढलं 1290 भागिले 100. N बरोबर हे 100 आहे आपल्याकडे हे. ठीक, मग याचं उत्तर आपल्याला किती येणार आहे 12.90. 12.90. ठीक आहे, ते व्यवस्थित कॅल्क्युलेटरचा वापर करून करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला आता कोइफिशियंट काढायचं. हे पहा 1 नंबरला हे काढ, 2 नंबरला हे, 3 नंबरला कोइफिशियंट ऑफ डेल्टा M है ना. म्हणजे काय मग सूत्र डेल्टा M अपॉन M. डेल्टा M किती काढा आपण या ठिकाणी
12.90 आणि एम आपला आहे 55. तर याची जर तुम्ही भागाकार केला तर 0. जो काय येईल है की नाही, हे तुमचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे हे आहे मीन डेव्हिएशन फ्रॉम मीडियन इन कंटिन्यू सिरीज. सर्वप्रथम आपण मीन काढून घेतलं, राईट. त्याच्यानंतर हे मीन आपण इथं 55 हे डेव्हिएशनमध्ये मांडलं. ही सिरीज आपल्याला मॉडिफाईज करावं लागते, म्हणजे याचं मिडल व्हॅल्यू काढून घ्यायचं. म्हणजे ही सिरीज ही झाली, म्हणजे हे आता व्हॅल्यू याच्यातून 55 मोजा गेले. परत FDM हे फ्रिक्वेन्सी, हे DMचा गुणाकार हा आला, प्लस मायनस इग्नोर करणे. आणि मग अशा प्रकारे हे फॉर्म्युला आहे मीन डिव्हिजन फ्रॉम मीडियन है ना. डेल्टा एम इज इक्वल टू समेशन डिटर्मिनंट्स ऑफ FDM अपॉन N. हे FDM आपलं 1290 अपॉन 100 हे आलं 12.90. कोइफिशियंट डेल्टा एम अपॉन M 12.90 भागिले 55 कॅल्क्युलेट करणं. जे आन्सर येईल ते आपलं आहे कोइफिशियंट ऑफ डेल्टा एम. ओके, थँक्यू.